लसणाच्या ऐवजी लसणाची पात घालणार आहे. नाही 2022 नाही 20 शापूची भाजी, भेंडीची भाजी, भात. आत्ता दादू पण चाललेला आहे हंटरला दवाखान्यात घेऊन. तरी सुद्धा शोकेस फुल भरलेला आहे. तुम्ही कशी शेती करणार? इसे कडी धूप में क्या कर सकते. किती सुंदर पूजा केलेली आहे भाभीनी. मनाकडे बघा, पांढऱ्या शर्टाचे काय हाल केलेले आहेत. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आत्ता आणि आत्ता अजून स्वयंपाक करायला मी सुरुवात नाही केली, कारण आज आमचा डबा नाही आहे. आज त्याला सुट्टी आहे म्हणते कशाची. त्याच्यामुळे मी आज सकाळी उठल्या व्यायाम केलेला आहे आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर या इथं शापूची भाजी मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आणि आज शापूच्या भाजीमध्ये मी लसणाच्या ऐवजी लसणाची पात घालणार आहे. काल मी लसूण आणलेला आहे गावरान, त्या लसणाला ही पात पण होती. तुम्हाला दाखवते लसूण. हे बघा, या इथं हा लसूण आहे. या लसणाला ती हिरवी पात होती. लसूण थोडासा ओला आहे, गावरान दिसला म्हणून मी घेऊन आले. हे बघा, गावरान लसणाची चवच वेगळी आहे. 2-3 कुड्या जरी घातल्या ना भाजीला तरी भाजीला छान चव येते. आता मी अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर मग स्वयंपाक करायला सुरुवात करते. उन्हाळा सुरू झाल्यामुळे शाळेला सुट्ट्या आहेत आणि त्याच्यामुळे बाहेर पण शांती आहे. तुलसी श्री सतीशे पापरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. बाकी या कुंडीमध्ये मी तुळशीच्या बिया घातलेल्या, तर छान तुळशी आलेल्या आहेत उगून. आता याच्यातलंच तुळशी जरा मोठं झाले ना इतर कुंड्यामध्ये लावते. हे बघा, काल त्या लसणाला एवढी माती पण होती. ही माती मी गवती चहाच्या आळ्यामध्ये घातलेली आहे. अभी जल डालती उसके ऊपर. तुळशी मातेला जलतर्पण केलेलं आहे. आता शापूची भाजी करून घेते आणि आज शापूची भाजी मी मेथीच्या भाजीसारखी पातळ करणार आहे. आणि आज मी भात बनवणार आहे. मला आज भात खाण्याची इच्छा झालेली आहे. मस्त पातळ शेपूची भाजी, भात आणि थोडीशी सुकी भेंडी करते. हे बघा, आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि इथे 2 भाकरी सुद्धा मी केलेल्या आहेत. जिसको जो खाना है वो खाएंगे. देवाला पण आज दही भाताचा नैवेद्य देत आहे. मना दही घे बाळा. मना आज दही खाऊन चाललेला आहे कॉलेजला, क्योंकि मना के कॉलेज में आज कार्यक्रम है फेअरवेल, 3rd ईयर का फेअरवेल. मला खूप लकी आहे, परीक्षा न देता पास झालेला आहे 10वीची परीक्षा. त्यानंतर 12वीची रे 12वीची दिली ना, 11वी 12वी दिलेली आहे. फिर भी पास हो गया मेरा बेटा. नहीं तो 9th में बोल रहा था कि मुझे एग्जाम नहीं देनी है, मुझे 10वीं भी नहीं सीखना है, कुछ नहीं सीखना है, मुझे बिजनेस करना है ना, असं म्हणत होता की नहीं. लेकिन मेरा बेटा पास हो गया. देखते देखते अभी 3rd ईयर की एग्जाम भी पास होने वाला है ना बाबू. कैसे दिन बीत गए पता ही नहीं चला. आज दहीच खाऊन चाललेला आहे. किती वाजता येशील घरी? 2 पर्यंत. नक्की का 5 वाजता येशील? हां ठीक आहे. आज पांढरा शर्ट, नेव्ही ब्ल्यू कलरची पॅन्ट घालून चाललेला आहे. टाईट. काय सही वगैरे करणारच ना? आता नाही क्या करणे वाले. चला, देवपूजा झाल्यानंतर आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. मस्त शापूची भाजी, भात, थोडीशी भेंडी याचा आस्वाद घेणार आहोत. दादू त्याचा आवरत आहे आणि मला आता जस्ट कॉलेजला गेलेला आहे. इसलिए हम दोनों ही खाना खा रहे हैं. रखियो. अणम ब्रह्मा रसम विष्णु गुप्ता देव जनार्दनम एवं ध्याता तथा ज्ञाता अन्न दोष लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. वा भाई वा, माझ्या आवडीचं जेवण आहे. मस्त ग्रेव्हीवाली शापूची भाजी, भेंडीची भाजी, भात. वा, ते आहे स्वादिष्ट. कोंड्याची रात्रीची भाकरी खाता येत अगोदर. ताजी घ्यायची तुला भाकरी ना. भोजन झाल्या फोंड्याच्या ऑफिसला चाललेले आहेत आता. आणि माझा दादू पण हंटर दुरुस्ती करण्यासाठी चाललेला आहे. हावजा फोंडेजी. हे बघा, आत्ता दादू पण चाललेला आहे हंटरला दवाखान्यात घेऊन, म्हणजे सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन चाललेला आहे. आराम से गाडी चलाय लो बेटा.
चला आता मी ही घरातील सगळी कामं करून घेते आणि मला ना मिरच्या कुटायला पण जायचं आहे, पण आज तर जमणार नाहीये कारण आज घरामध्ये कोणच नाही. कदाचित मी उद्या मिरच्या कुटायला घेऊन जाईन. बाकी आता पटापट सगळी घर झाडू मारून घेते. चला अगोदर सगळी भांडी घासून घेते आणि नंतर घर झाडू मारते. दुपारचे 1 वाजले आहेत आत्ता आणि आत्ता जाऊन माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. कपडे सुद्धा मशीन लावलेली आहेत आणि आज मी शूकेस सुद्धा स्वच्छ केलेला आहे. एवढ्या एक्स्ट्रा चपल्या मी शूकेसमधून बाहेर काढलेल्या आहेत, तरी सुद्धा शूकेस फुल भरलेला आहे. क्या ही करे. 4 कप्पे आहेत, 4 चाली पूर्ण भरलेली आहेत. पूर्वी माणसाकडे चपल्याचा एकच जोड असायचा, पण आता 4 जोड आहेत. स्पोर्टचे शूज वेगळे, ऑफिसचे वेगळे, चप्पल वेगळी, सँडल वेगळी, कोल्हापुरी वेगळी, असे चपलांचे प्रकार आहेत. त्याच्यामुळं अजून बाहेर 2 जोड आहेत आणि 3 जण घालून गेलेले वेगळेच. परेशान हो गई मी चप्पल से. बाकी बाहेर खूप कडक ऊन पडलेलं आहे हे बघा, त्याच्यामुळं बाहेर शांती शांती आहे. फक्त मंद मंद हवा सुटलेली आहे. हे बघा दादू पण आलेला आहे. अच्छा हुआ बेटा तू टाइम पे आ गया. अरे सोड, उन्हातून थकून आला माझा बाळ. आणि दादूनी पण शेवटी केस कापलेले आहेत. समोर खूप केस ठेवलेत. मेरी मर्जी क्या आहे बोले, घामाघूम होऊन आलेला आहे. तोंड धू अगोदर, हातपाय धू आणि नंतर पाणी पी बाळा. फिर कब देंगे गड्डी? 2 आठवड्यांनी. बाप रे बाप, क्या आहे बोले. अभि खूपच नुकसान झालेलं गाडीचं, त्याच्यामुळं कदाचित उशीर लावत आहेत द्यायला. फिर मैं जाके आऊ भजन को? ठीक आहे. चला आता 2 वाजत आलेले आहेत, मी पण भजनाला जाऊन येते. सायंकाळचे 4:30 वाजले आहेत आणि आत्ता जस्ट मी भजनावून आलेली आहे. अरे कशाला असलं आर्टिफिशियल ज्यूस मागवतो बाळा? गरमी गरमी असलं प्यायचं असेल ताक प्यायचं म्हणतं तर आणत नाही, मग हेच प्यायला लागतंय. सांगते पप्पाला, पण आर्टिफिशियल ज्यूस काय पिऊ नकोस, ताक पी. क्या ही करे लडके को. बाकी मी खालून येते वेळेस ही फुलं आणलेली आहेत मोगऱ्याची. हे बघा काय सुंदर आहेत. वा भाई वा वा. सकाळी कोण खाली गेलंच नाही तर सकाळी देवाला वाहिली असती. बाकी सायंकाळच्या पूजेच्या वेळेस मी देवाला वाहते सुंदर आणि सुगंधित मोगऱ्याची फुलं. चला आता मी थोडा वेळ मशीन चालवते आणि उरलेला ब्लाऊज शिवून घेते. तिला पळत राहावं. हा तुम्ही एवढूशाला होता, कसं उन्हातून आलं झोपतो आता. 8:30-9ला तर उठलाय आणि पुन्हा आता झोपायचं. क्या ही बोले लडके को. तुम्ही कशी शेती करणार? माझा व्हिडिओ काढतोयस का? मी तुला बोलते याचा निकालो जो सही आहे सही. दादू आलेला आहे हंटर दुसरीला देऊन आणि म्हणतो की मी खूप थकलोय, उन्हातानातून आलोय, तर झोपतो. ये क्या बात हुई बेटा. हाँ ऐसा नहीं सोचे. जय श्री कृष्ण भगवान. सायंकाळचे 5:30 वाजले आहेत आत्ता. बाकी थोडा वेळ मी ब्लाऊज शिवला आणि आत्ता मी भाभींकडे चाललेली आहे. बऱ्याच दिवस झालं त्यांची माझी भेट नाही, म्हणून म्हटलं थोडा वेळ भेटून यावं त्यांना. तर जाऊन येते भाभींकडे. चला आमचा जाण्याचा रस्ता टेरेसवरून आहे. 5:30 वाजल्या तरी चांगलंच ऊन लागत आहे. समोर सूर्यनारायण दिसत आहेत, अस्ताला जात आहेत आता. भाभी सोए थे? हो. दोनों सो रहे? हाँ हाँ हाँ. हो. हे बघा भाभीने पण सुंदर बांबूचं प्लांट लावलेला आहे. ये रियल आहे ना भाभी? हाँ हाँ. इसलिए टाइम निकाल के आई भाभी. थोड़ा सा ब्लाउज सिला, मैं जाती हूँ भाभी से मिल जाती हूँ. हाँ खूप दिवसातून व्हिडिओ मध्ये दिसत आहे. राधे राधे बोलत आहे. राधे राधे आंटी. धन्यवाद. कशी आहे बाळा तू? ऐसे ठीक ठाक. एग्जाम सुरू झाले? नहीं नहीं. का नहीं? फर्स्ट अप्रैल से ऐसे कड़ी धूप में क्या कर सकते हैं. अभ्यास कर चांगला. भाभीने चैत्र गौरी बसवलेली आहे. चैत्र गौरी बोलते ना भाभी? हो. हे बघा घट स्थापना केलेली आहे. वाव किती सुंदर पूजा केलेली आहे भाभीनी. चैत्र नवरात्रीचे घट बसवलेले आहेत. हा ना भाभी? घट स्थापना नहीं की? हाँ फिर दिया जला है. अच्छा कलश और दिया जला है. लेकिन हर साल बिठाते ना भाभी? हाँ
अच्छा वो अपन दसरे में करते वैसे करते हो ना? वो जो देवी को हाँ, हाँ। नवरात्रि में करते ना, हाँ हाँ हाँ। वो ही बाकी फिर ऐसे नहीं करेंगे। अच्छा कोई लेकिन कोई कोई करता है ना वो बीज बोते इसी में ही करते हैं, इसी में? दोनों में ही करते अच्छा हैं। मैंने करी। हा, भाभी म्हणतात ही नवरात्री सगळ्यात मोठी असते, चैत्र नवरात्री अखंड दिवा जळत आहे. भाभी थोड़ा सा ही दे दो, सुना नहीं तुमने? मैंने बोला आप दीदी आएंगी ना फिर बनाऊंगी तो दो रुपये। नहीं नहीं भाभी तो क्या बना है, दीदी वैसे भी। मला तर गरम गरम चहा प्यायला आवडतं. अच्छी बनी अदरक वाली चाय. भाभी 1.5 घंटा चला गया, अपन बातें करते रहे, जाती हुई अंधेरा होने लगा है. अरे सवा 6 हाँ, बज अंधेरा गए होने ना. लगा दीदी, 6 हाँ. तो बज रहा है अभी। नहीं अरे जाती. बेटा चले जाना। नहीं नहीं आती हुई बात नहीं. सूर्यास्त झालेला सुद्धा आहे. प्रणाम सूर्यनारायण. बघा मावळत्या सूर्यनारायणला सुद्धा प्रणाम करायचा असतो. दोन्ही दृश्य अशीच असतात. चला माझा म्हणा आलेला असेल कॉलेजवरून. हांजी मना बाबू आ गया मेरा. 100 रुपये पडले. आई राम क्या ही बोले लड़के को, पता नहीं कहाँ गिरा के आया 100 रुपये. दादूशा अंधार पडलेला आहे बघा घरामध्ये. लाईट लागाव बेटा. जय श्री कृष्ण भगवान. मग झाली झोप? कुठं 10 मिनिटं झोपलो. मना आला असेल ना. मनाकडे बघा पांढऱ्या शर्टाचे काय हाल केलेले आहेत. मना हे काय करून आले बाळा तू? काय कसला डे? स्क्रिबल डे. हे बघा मनाचा स्क्रिबल डे असा पांढऱ्या शर्टाची अशी वाट लावलेली आहे. हे राम क्या ही बोले, पता नहीं क्या क्या नया निकला आहे. आज मनाने त्याच्या जीवनातील दुसरा फेअरवेल साजरा केलेला आहे. पहिला फेअरवेल तर चुकलेला आहे त्याचा. 2019 ना बाळा? नाही 2020चा. 2020 साली मला 10वीला होता. 2020-21ला कोविडमध्ये. हा 12वीला फेअरवेल झाला होता. हा मग एक चुकला ना बाळा 10वीचा. हा एक. आणि मना परीक्षेनंतर पास झालेला 10वीला. बाकी आता मना त्याच्या जीवनातील तिसरी पायरी पार करणार आहे. पहिली पायरी 10वी पास झाला, दुसरी पायरी 12वी, तिसरी पायरी आता ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहे, आणि चौथी मग मास्टर, मग 5वी नोकरी. अशा पायऱ्या त्याच्या जीवनात येणार आहेत. चलो बाकी आता सायंकाळची पूजा अर्चना करून घेतो आम्ही, आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.